भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज महिला क्रिकेट विश्वचषकाचा 2025 अंतिम सामना रंगतोय। हा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमवर आज खेळवला जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या दोन संघांपैकी जो कोणी जिंकेल तो महिला क्रिकेट विश्वचषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरणार आहे आणि आयसीसीला आता नवा विजेता देखील मिळणार आहे। तर आज टीम इंडिया दक्षिण आफ्रिका अंतिम लढत होतीये। विशेष म्हणजे या दोन संघांपैकी जो कोणी जिंकेल तो महिला क्रिकेट विश्वचषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरणार आहे। आयसीसीला नवा विजेता मिळणार आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपल्या लोकशाहीच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। आकांक्षा, खरं तर आज हा महत्त्वपूर्ण असा सामना होतोय, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट विश्वचषकाचा हा 2025 अंतिम सामना। काय उत्साह आहे त्या ठिकाणी क्रिकेट प्रेमींमध्ये? नक्कीच आजचा दिवस हा क्रिकेट चाहत्यांसाठी खूप आनंदाचा आणि ऐतिहासिक ठरणार आहे, कारण आपली महिला टीम आहे ती अंतिम फेरीमध्ये दाखल झालेली आहे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा जो सामना आज नवी मुंबईतील डी.वाय. पाटील या स्टेडियमवर रंगणार आहे, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढलेली आहे। आपण पाहू शकता की क्रिकेट प्रेमी आहेत ते नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। 3 वाजता हा सामना कुठेतरी सुरू होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जो कोणी आज जिंकेल त्यांचा जो विश्वविजेते ते आज ठरणार आहेत, आपलं नाव कोरणार आहेत। त्यामुळे हा ऐतिहासिक महत्त्वपूर्ण असा हा जो सामना रंगणार आहे। पाहायला गेलं तर सेमीफायनल मध्ये भारताने कुठेतरी ऑस्ट्रेलियावर मात करत दणदणीत विजय मिळवला आहे आणि ऑस्ट्रेलिया हा एक बलाढ्य संघ होता। 7 वेळा विश्वविजेते पद त्यांनी भूषवलेलं होतं। त्यामुळे कुठेतरी ही एक प्रेरणादायी गोष्ट भारतीय संघासाठी असणार आहे आणि त्यामुळे आज जो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना आहे, दक्षिण आफ्रिकेचं पाहायला गेलं तर त्यांनी इंग्लंडला पराभूत केलेला आहे। त्यामुळे भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी कुठेतरी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला धूळ चालत आपली स्थान आहे जे विश्वविजेते आहे त्यामध्ये अंतिम सामना ते पटकावलेला आहे। त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना असणार आहे। जो कोणी जिंकेल तो यामध्ये विश्वविजेते पदावर आपलं नाव कोरणार आहे। जी निश्चितच आकांक्षा, खरं तर त्या ठिकाणी आपल्याला अनेक क्रिकेट चाहते देखील दिसतात। आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो का? त्यांचा नेमका काय उत्साह आहे? आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो का? नक्कीच आपण डी.वाय. पाटील गेटच्या बाहेर आहेत आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे चाहते वर्ग आहेत, क्रिकेट चाहते आहेत ते सध्या या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता की जे टी शर्ट्स असतील, इंडिया जर्सी आहेत, त्यासोबत कॅप्स असतील ते घालून कुठे संपूर्ण जे चाहते आहेत ते इंडियन महिला टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत। 3 वाजता जरी हा सामना सुरू होणार असून जी चाहते वर्ग आहेत त्यांची जी उत्सुकता आहे, उत्साह आहे तो अधिक वाढलेला आहे। त्यामुळे ते आताच नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे चाहते वर्ग देखील आता उत्साहात पाहायला मिळत आहेत। निश्चितच आकांक्षा, खरं तर हा ऐतिहासिक असा सामना आहे, कारण दोन संघांपैकी आज जो कोणी जिंकेल तो महिला क्रिकेट विश्वचषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं जाणार आहे। ऐतिहासिक हा सामना समजला जातोय आकांक्षा। नक्कीच पाहायला गेलं तर जरी भारताची महिला टीम आहे जी जो 2 वेळा फायनल मध्ये पोहोचली होती, तरी 2017 मध्ये देखील ऑस्ट्रेलियानेच आपल्याला कुठेतरी धूळ चालली होती। त्यामुळे अंतिम सामना हा महिला टीमला गमवावा लागला होता। मात्र यंदा पाहायला गेलं तर टीम इंडियाची संपूर्ण जी महिलांची टीम आहे त्यांनी अधिक प्रयत्न करून आपले विविध कला सादर करत कुठेतरी जो चाहते वर्ग आहेत त्यांच्यासाठी अत्यंत चांगली खेळी करत सेमीफायनल मध्ये विजय पटकावला आणि फायनल मध्ये आज ते गेलेले आहेत। आणि कुठेतरी पाहायला गेलं दक्षिण आफ्रिका जो संघ आहे तो देखील खूपच महत्त्वाचा आहे, कारण त्यांनी इंग्लंडला धूळ सारत कुठेतरी फायनल मध्ये आलेले आहेत। त्यामुळे हे दोन्ही संघ आहेत ते खूपच महत्त्वाचे तगडे मानले जातात आता तरी। निश्चितच आकांक्षा, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।